अशी प्रॉपर पार्किंग नाही आहे इथे, असं आजूबाजूला तुम्ही लावू शकता, पण पावसाळ्यात थोडं बघून झाडाखाली लावू नका. आता इकडे 4 व्हीलर पार्किंग आहे, इथे बोर्ड पण लावलाय, दिसतोय बघा. पैसे द्यावंच लागेल ना. आता इथे कुठे पार्क करू? इथंच लाव, इथं लाव ना गॅप. नको इथे नको. असं छान मस्त झाडाखाली लावतो गाडी. किती बघा किती मोठं झाड आहे, झाड बघा असे फालतू. हा बघा प्रतीक, ह्याच्या गाडीमध्ये आम्ही आलो, जस्ट पोचलो इकडं. तर सर्व आपल्या बॅग वगैरे काढताय आणि आपण सुरुवात करू इथून. तर मित्रांनो, आता आपण जवळ चाललोय अंजनेरी ट्रेकच्या. तर आता आम्ही कारमधून उतरलोय आणि आता सुरुवात करू अंजनेरी ट्रेकला. इथं काय आपल्याला बघायला मिळणार आहे, संग्राम हनुमानाचा काय पायाचा निशाण, आणि तिथं नदी वगैरे बनली ती आपण बघू. तर आता मी नाशिकला आहे सध्या, आणि तुम्ही आसपासचा परिसर वगैरे बघू शकताय. इथं खूप सारे लोक आले, आणि प्लस तुम्ही इथं आपली कार वगैरे पण पार्किंग करू शकतात. तर इथून ट्रॅकची सुरुवात करणारे बोलतात की म्हणजे येऊन जाऊन 2-3 तास लागतात ट्रॅकसाठी. म्हणजे तुम्ही कंटिन्यू चालणार तर एक तासात, म्हणजे 2 तासात येऊन जाऊन होणार, आणि थांबून असं एन्जॉय करत जाणार तर तुम्हाला कदाचित 4 तास पण लागू शकतात. तर एकदम इंटरेस्टिंग होणार आहे ब्लॉग. अंजनेरी ट्रेक बघू आपण. मी तर आता पहिल्यांदा नाशिकला आलो आहे, मित्राच्या घरी आज काल स्टे केला आम्ही. काल रात्री 3 वाजता पोचलो नाशिकला, ऑफिसमधून डायरेक्ट निघालो. तर आणि आता सकाळी उठलो 6 वाजता, आणि फटाफट तयारी करून आता इथं आलो आहे अंजनेरीला. तर चला बघूया, मस्त वाटेल. मला पण बघायचं आहे, तुम्ही पण बघा माझ्या व्हिडिओमध्ये. चलो चलो. तुला पण दाखवलं. तर मित्रांनो, तुम्ही आता मागे बघितलं, आता आपण अंजनेरी ट्रेकला सुरुवात केली, आणि हे लोकांनी आता आपले बॅग वगैरे चेकिंग केली आणि एंट्री केली आपली. तर आता आपली इथून सुरुवात होते. पावसाळा असो किंवा नसो, तुम्हाला छत्री घेऊन यावं लागेल, कारण की पाऊस नसला तर ऊन तरी असतं. तर तुम्ही बघू शकतात छत्रीचा यूज कसा करता येतो बिना पावसाचा पण. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला हा ट्रॅक कसा आहे. जास्त पण असं म्हणजे एकदम उंच नाही, असं सरळ सरळ आहे. तर तुम्ही असं चालू शकता. हे बघा, हे तुम्हाला मला दाखवायचं आहे, हनुमान जन्मस्थळ आहे. आणि इकडचा तुम्ही व्ह्यू बघा वरतून. मी आता एवढा वरती आलोय, आणि इकडून व्ह्यू बघा तुम्ही. मित्रांनो, आम्ही एवढा उंचावर आलो आहे, तुम्ही मागे व्ह्यू बघू शकता. आणि अजून पण 1 तास बाकी आहे आपल्याला वरती जायला. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं हनुमान जन्मस्थानकडे जाण्याचा मार्ग आहे, असा आपल्याला एरो दाखवलाय. तर आपल्याला सरळ असं जायचंय, जिथे तो माझा मित्र चाललाय त्या दिशेने आपल्याला जायचंय. सगळे दमले, मी पण सुद्धा दमलोय, आणि मित्र बोलतोय अजून सरळ जायचं आपल्याला. प्रतीक, कसं वाटतंय, दमलाय का तू? प्रॉब्लेम हा झाला, आता छत्री बंद होत नाही.
आता बस थोडंच आहे वरती जायचं आणि तिथून आपल्याला जिथं हनुमानाने पाय ठेवला होता ते आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो आता आपण जस्ट पोहोचलोय. तुम्ही माझ्या मागे बघू शकता तो छोटासा मंदिर आहे तो वाला. आणि त्या रस्त्याने आपल्याला तिथून येऊन आता आपल्याला सर्व वर जायचंय. वरती बघू शकता जास्त अजून आता जास्त वेळ नाही लागणार आहे. आपण पोहोचेल किती अजून 20 मिनिटं ना 20 मिनिटं आता अर्धा तासात आपण वरती पोहोचू. आणि तुम्हाला ज्यासाठी म्हणजे मी व्हिडिओ बनवतोय जो हनुमानाचा पाय आहे पायाचा जो हे काय निशाण आहे ते दाखवायचं तुम्हाला वरतून आणि मला सुद्धा बघायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकतात हा हे हनुमानाचा पायाचं निशाण आणि इथं बघा नदी बनलेली आहे. हे जो तुम्ही समोर बघताय वरतून व्ह्यू अगर तुम्ही बघेल तर प्रॉपर पाय दिसणार तुम्हाला. हा पाय मित्रांनो आता आपण जवळ पोहोचलोय तिथं हनुमानाचा पायाचं निशाण आहे आणि तिथं नदी बनली आहे ते तुम्हाला मी आता दाखवतोय. तुम्ही आता बघा जस्ट जवळच पोहोचलोय नदीच्या. हे बघा मित्रांनो ही नदी आहे ही. मी तुम्हाला साईडला फोटो वगैरे पण दाखवतो. हा हनुमानाचा पाय आहे म्हणजे इथे हनुमानाने पाय ठेवला होता आणि इथं जे निशाण बनलं ना पायाचं तिथं ही नदी इथं पाणी साचलंय या पाय. तर मित्रांनो जिथं हनुमानाने पाय ठेवलं होतं तो आपण आता जवळून बघितलाय व्ह्यू. तिथं नदी वगैरे आपण बघितली. तर आता आपण वर चाललोय गुफा बघायला. गुफा वरून हा नदीच आहे वाटते ना. तलाव हा तलाव झालंय. तलाव नदी असते थांबलेलं पाणी तलाव असतं. तर आपण आता तलाव वगैरे बघितलाय जिथं हनुमानाने पाय ठेवला तिथं निशाण बनलंय. तर गुफा आता आपण वर चाललो ना हा गुफा बघायची पहिली मग वरती जाणार आपण. आता आपण चाललोय हनुमानाच्या मंदिरात आणि वर जातोय का आपण तिथून बघायला वर. हा आणि वर पण चाललोय तिथून मी तुम्हाला दाखवतो व्ह्यू. एकदम असा पायाचं निशाण आहे ते तुम्हाला मी वर आपल्याला समजतो. तर चला जाऊया. तर मित्रांनो बस जवळ पोचलो आपण जिथं हनुमानाचा जन्म झाला होता. इथं लिहिलं आहे वरती की हनुमान जन्मस्थळ. ते मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा माझ्या व्हिडिओमध्ये हे बघा. मित्रांनो मी तुम्हाला दाखवलंय इथं हनुमानाचा जन्म झाला होता. आतमध्ये तुम्हाला मी दाखवला व्हिडिओ. तर खूपच छान आहे मित्रांनो. मला असं वाटतं की माझं भाग्य आहे. मी लहानपणापासून हनुमान चालीसा खूप वाचायचो. तर आणि आता मला हनुमानाच्या जन्माचं स्थान बघायला मिळालं हे माझं सौभाग्य आहे. आणि जसं तुम्ही माझ्या मागे बघताय हा हनुमानाचा पाय आहे आणि जे आपला पायाचा टाच असतो ना तो हा टाच आहे आणि हे पुढचे बोट वगैरे आहे. इथून व्ह्यू चांगला दिसतोय. आता आपण अजून वर चाललोय जिथं हनुमानाचं मंदिर आहे. एकदम टॉप वर चाललोय. तुम्ही माझ्या मागे बघा ते वर दिसतंय का तिथे टॉप वर चाललोय. आता वाजले आहे 12
तर इथं हनुमानाचं पायाचं आपण चिन्ह बघितलंय. तर नेक्स्ट आता आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वर मंदिरला. डायरेक्ट नाशिक ब्लॉक, नाशिक ट्रिप हां, तर आता अंजनी ट्रेक कंप्लीट केल्यानंतर जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला. तर तो तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे.